मीडिया बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राइम टाइम मधून। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं टी20 विश्वचषकात नवा इतिहास घडवलाय। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडून सलग दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। टी20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरलाय। विशेष म्हणजे यजमान या नात्यानं टी20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देशही ठरलाय। या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या। त्या तिघांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकात 5 बाद 255 धावांची मजल मारली होती। त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावांमध्येच कोलमडला। भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 तर अक्षर पटेलनं 3 विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे। आयसीसी टी20 विश्वचषक अंतिम सामन्यात 4 षटकांमध्ये केवळ 15 धावा देत 4 बळी घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सामनावीर ठरलाय। तर 5 सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करत 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसन मालिकावीर ठरलाय। दरम्यान सॅमसन टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनलाय। त्यानं वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युएलचा 85 धावांचा विक्रम मागे टाकलाय। तर टीम इंडियाच्या या ग्रँड विजयानंतर देशभर मोठा जल्लोष करण्यात आलेला आहे। अहमदाबाद पासून ते देशभरात सगळ्याच राज्यांमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला आहे। ठिकठिकाणी रस्त्यावर येत लोकांनी फटाक्यांची आतिषबाजी केलेली आहे, मोठी घोषणाबाजी केलेली आहे आणि जोरदार जल्लोष केलेला आहे। आपण ही वेगवेगळी दृश्य पाहतोय। टीम इंडियाच्या विजयानंतर देशभर आनंद आहे, देशभर जल्लोष केला जातोय। भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवलेला आहे आणि तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाच्या या जेतेपदावर नाव कोरलेलं आहे, ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे आणि त्यानंतर आता भारतीयांनी एकच जल्लोष केलेला आहे। काल अहमदाबादमध्ये हा फायनलचा सामना खेळवण्यात आलेला आहे। भारतानं जोरदार फलंदाजी केली आणि त्यानंतर किवींना 159 धावातच गुंडाळलं आणि त्यानंतर देशभर अशा रीतीनं जोरदार जल्लोष करण्यात आला। या संपूर्ण मालिकेमध्ये भारतानं खूप चांगली कामगिरी केली। एका पराभवाचा भारताला सामना करावा लागला। साऊथ आफ्रिकेनं आपल्याला हरवलेलं होतं, मात्र त्यानंतरही भारतानं फायनल गाठली आणि त्यानंतर न्यूझीलंडचा धुव्वा उडवलेला आहे। मुंबई, पुणे, नागपूर, भंडारा आपण वेगवेगळी दृश्य पाहतोय। कोणी रस्त्यावर येत जोरदार घोषणाबाजी करतोय, टीम इंडियाला चीअर करतोय, कोणी फटाक्यांची आतिषबाजी करतोय। त्यामुळे देशभर असा जल्लोष पाहायला मिळतोय। भारताच्या 3 कप्तानांनी आतापर्यंत विश्वचषक उंचावलेला आहे। धोनीने सगळ्यात आधी विश्वचषक जिंकलेला होता, त्यानंतर रोहितनं विश्वचषक जिंकलेला होता। रोहित शर्माच्या नंतर आता सूर्यकुमार यादव हा टी20 विश्वचषक उंचावणारा तिसरा कप्तान ठरलेला आहे। टीम इंडियामध्ये सगळ्यांनीच खूप उल्लेखनीय अशी कामगिरी केली आणि त्याच्या जोरावर टीम इंडियानं तमाम भारतीयांचे स्वप्न साकार केलेलं आहे आणि त्यानंतर देशभर अशा रीतीनं जोरदार जल्लोष केला जातोय। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे।